तर आज बनवू आपण ढेमसेंची भाजी. हे बघा, हे आहे ढेमसे. हे स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे मस्त बारीक कापून त्याची भाजी कशी करायची ते बघू आणि करून दाखवते तुम्हाला. चला तर मग आपण ढेमसे बारीक कापून. ढेमसे बारीक चिरून घेतले आणि त्याच्यात एक टॅमॅटो, कोथिंबीर, ठेचलेला लसूण 5-6 पाकळ्या, थोडंसं बारीक कुट शेंगदाण्याचं, थोडा हिंग, थोडं मोहरी आणि जिरं, हळद मसाल्याच्या डब्यातून आपण टाकणारच आहोत. चला तर मग फोडणी देऊन घेऊ. मध्ये आता तेल टाकलं आणि लसूण टाकला. लसूण नंतर जिरे, मोहरी टाकून घेऊ. बघा, लसूण चांगला गॅस आहे ना थोडंसं हे कमी केला का भिजून जातो ना, म्हणून परत पेट चालू करावं लागलं. बघा, लसूण टाकला, मोहरी टाकला. आता टाकू आपण जिरं. जिरं टाकल्यानंतर लाल मिरची पावडर टाकू. चला 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेऊ. थोडीशी हळद टाकू. हळद टाकल्यानंतर आता आपण टाकू टॅमॅटो, जिरं, मोहरी, हिंग. हे चांगले घेऊ घेऊ. थोडंसं परतू देऊ. त्याच्यात थोडासा काळा मसाला आपण ॲड करू, म्हणजे छान लागतो. आता टाकू आपण हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर आपण टाकू आता कोथिंबीर. नंतर लगेच ढेमसे टाकून घेऊ. याच्यात पाणी टाकू. शेंगदाण्याचं कूट थोडंच टाकायचं म्हणून तो पण टाकून घेऊ आपण. बघा, आता कूट टाकला. आता याच्यात पुढं आपण टाकायचे आपल्याला